नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी प्रचंड उलथापालथ झालेली आहे त्याचा अंदाज खरोखरच बहुतांश पत्रकारांना, राजकीय विश्लेषकांना, राजकारण समजावून बघणाऱ्या कोणालाही येत नाहीये. आणि अनेक प्रमाणावर अनेक बाबतीत राजकीय नेत्यांना सुद्धा त्याचा अंदाज येत नाहीये. ज्या प्रकारे शरद पवार आपल्या पुतण्याबरोबर अजितदादांसोबत तडजोड करणार का नाही करणार का याविषयी मीडियामध्ये चर्चा आहेत, तशाच त्यांच्यामध्ये सुद्धा गोंधळ आहे. त्या पक्षाच्या पहिल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये सुद्धा गोंधळ आहे. ज्या प्रकारे महापालिका निवडणुका संपल्या, निकाल आले, ते निकाल इतके स्पष्ट असताना सुद्धा कुठल्या शहरामध्ये, कुठल्या महानगरामध्ये कोणाचा महापौर होईल, त्यामध्ये या तडजोडी होतील की नाही याच्याबद्दल मीडियातला उहापोह बाजूला ठेवा. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा त्याविषयी साफ हे होईल. म्हणजे शिवसेना उबाठा असो, राज ठाकरे असोत किंवा भाजप असो किंवा काँग्रेस असो, कोणालाही काही चित्र स्पष्ट नाही, इतके गोंधळलेले. म्हणजे जे राजकारण करतात ते गोंधळलेत आणि त्यांचं विश्लेषण सांगणारे आहेत ते पण गोंधळलेले. आणि याचं कारण इतकं सरळ आहे. एक थोडंफार चित्र स्पष्ट असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे. भारतीय जनता पक्ष हा तात्पुरता एखाद्या स्थानिक निवडणूक, एक राज्याची निवडणूक, एक राष्ट्रीय निवडणूक किंवा पोटनिवडणूक या मर्यादेत राहून विचार करत नाही. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं गेल्या 10-12 वर्षामध्ये राजकारण तुम्ही बारकाईने अभ्यासलं तर तुम्हाला असं दिसतं की ते दीर्घकालीन, कमीत कमी 10, 15, 20, 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारणातल्या हालचाली करत असतात, खेळी करत असतात, डावपेच करत असतात, रणनीती आखत असतात. आणि त्याचं कारण सरळ आहे की आज वरकरणी थोडासा फायदा होत नसेल, थोडासा तोटा होत असेल. उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या सकट शिवसेनेचे 40 उमेदवार आमदार फोडण्यात आले. त्यांना सगळीच्या सगळी मदत भाजपने केली आणि सगळ्यांच्या डोक्यात होतं आता झालं, सरकार पडलं. म्हणजे ऑब्व्हियस आहे पर्यायी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच शपथ दिली जाईल, त्यांच्याच नेतृत्वाखाली नवं सरकार येईल. कारण तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार फुटलेले असले, वेगळे झालेले असले तरी एकनाथ शिंदे हे फार फार तर एक ज्येष्ठ मंत्री होते, पण उपमुख्यमंत्री सुद्धा नव्हते. पण तरीही एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरे यांच्यानंतर 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करण्याचा डाव भाजप खेळला होता. त्यामध्ये आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला द्यायला आडवेळे घेतले नव्हते हे दाखवायचं होतं. आम्ही जर एकनाथ शिंदेनं करू शकतो तो उद्धव ठाकरेंना केलं नसतं असं कोणी सांगितलं? उद्धव ठाकरे उतावळे होते आणि दगाफटका करायला टपलेले होते. त्यांनी शरद पवारांबरोबर कारस्थान केलं होतं. हे हळूहळू करत जनतेला रिअलाइज व्हावं यासाठी खेळलेला तो डाव होता. 2.5 वर्षानंतर परत देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संख्येने आमदार निवडून आणले आणि ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेना परत उपमुख्यमंत्री करण्यात आलं, महत्वाचं पद देण्यात आलं. तर सांगण्याचा हेतू असा, दूरचा फायदा बघून आजचा तोटा सहन करण्याची क्षमता आणि संयम ज्यांच्याकडे असेल असे पक्ष टिकत असतात. आत्ता काय मिळणार? एवढ्यावर राजकारण करणारे राजकारणात टिकत नसतात. संपूर्ण शरद पवारांसारख्या कर्तबगार राजकारण्याची विल्हेवाट केवळ त्या उतावळेपणातून झाली. तात्पुरते फायदे बघत बघत शरद पवार पुढे सरकले आणि 50 वर्षाची राजकीय कारकीर्द मातीमोल करून टाकली. मला असं वाटतं की यातून उदयोन्मुख किंवा होतकरू राजकीय नेत्यांनी आपापले धडे गिरवले पाहिजे.
संधी तुम्हाला येईपर्यंत अपना टाइम आएगा असं जे म्हणतात, कुठचं गाणं आहे त्याप्रमाणे आपल्याला योग्य संधी येण्यापर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. 66 साली शिवसेना स्थापन केल्यापासून बाळासाहेबांनी जो मुंबईमध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपला दबदबा तयार केला होता, त्याची चर्चा देशभर नव्हे जगभर झाली होती. मला आठवते त्या कालखंडामध्ये कम्युनिस्टांचा सगळ्यात मोठा शत्रू किंवा कम्युनिस्टांच्या विरोधातला सगळ्यात मोठा कट्टर लढवय्या म्हणून टाइम मॅगझिनने बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आणि त्या काळात टाइम मॅगझिनची मुलाखत म्हणजे फार अप्रूप असायचं. तर सांगायचा मुद्दा असा, तरीही 66 पासून 90 पर्यंत 24 वर्ष बाळासाहेबांना विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवायला गेले. पण ती संधी येईपर्यंत, ती वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा काय तो प्रचंड मोठा संयम बाळासाहेबांकडे होता. 75 ते 85 शिवसेना अक्षरशः फरफटत गेली होती, राजकारणात भुईसपाट झाली होती. त्यातून शिवसेनेला नवी उभारी देऊन महाराष्ट्र विधानसभेतला 2 नंबरचा पक्ष बनवायचा आणि पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा, इथपर्यंत बाळासाहेबांनी मजल मारली. त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कशाचं असेल तर बाळासाहेबांच्या संयमाचं होतं. मी वारंवार या आठवणी सांगतो. 80 मध्ये काँग्रेसला ब्लँकेट सपोर्ट देऊन अवघे 2 विधान परिषदेचे आमदार बाळासाहेबांनी पदरात पाडून घेतले होते. आणि पुढच्या 5 वर्षात हळूहळू करत मुंबईतली आणि मुंबईच्या परिसरातली शिवसेनेची संघटना इतकी भक्कम केली की त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये 85 पासून 90 पर्यंत एक राज्यव्यापी पक्ष म्हणून शिवसेनेला मान्यता मिळाली. 54 आमदार मिळाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे आमदार निवडून आले. जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन किंवा जे असे कम्युनिस्ट, मार्क्सवादी वगैरे असे जे छोटे मोठे विरोधी पक्ष पारंपरिक महाराष्ट्रात होते, त्या सगळ्यांना बाजूला सारून शिवसेना हा महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष झाला. काँग्रेसचा समोरचा सगळ्यात मोठा आव्हानवीर बनला. सोबत भाजपला घेऊन अवघ्या 5 वर्षात महाराष्ट्रात बाळासाहेबांनी सत्तांतर करून दाखवलं. आणि यामध्ये बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा गुण कुठला असेल तर नेतृत्व गुणाचा अभेद्य भाग असलेला संयम नावाचा गुण बाळासाहेबांसाठी मोलाचा होता. राज ठाकरे यांच्यामध्ये तो गुण कितपत आहे मला माहित नाही, पण गेली 20 वर्ष शिवसेनेतून बाहेर पडून कोवळ्या वयामध्ये एक नवा राजकीय पक्ष निर्माण करून त्यांनी आजपर्यंत आपला पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दखलपात्र पक्ष ठेवलाय. ही सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. पण बाळासाहेबांकडे जो प्रचंड संयम होता, त्याचा निम्मे किंवा पाव भाग सुद्धा संयम राज ठाकरे यांच्याकडे आहे की नाही याविषयी मी आजकाल साशंक आहे. गेला अनेक वर्ष, 5-7 वर्ष तरी राज ठाकरे विषयी मी खूप होपफुल होतो की या माणसाकडे वय आहे, त्याच्याकडे संयम आहे, दूरदृष्टी आहे असं मला वाटत होतं. पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारे राजकारणामध्ये कोलांट्या उड्या मारल्या आणि आपला संयम गमावलेला दाखवला, त्यामुळे त्यांच्या समोर आलेली एक मोठी संधी त्यांनी गमावली असं मला वाटतं. खरं तर हे शीर्षक जे आहे, उद्धव ठाकरेंनी खरंच मोठी संधी गमावली असं जे शीर्षक आहे ते येण्याचं कारण असं, मी कुठचा तरी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. त्याचं शीर्षक होतं, राजू पाटील यांनी घाई केली म्हणून मनसेची महापौर करण्याची, कल्याण डोंबिवलीत महापौर करण्याची संधी गमावली. आणि त्यावरून माझ्या डोक्यात हा सगळा विचार आला आणि तो विषय मांडावा असं मला वाटलं. मित्रांनो, जवळजवळ 6-7 वर्ष मागे जा, 2019च्या विधानसभा निवडणुका चालल्या होत्या. त्यावेळेला सर्वसाधारण अशी अपेक्षा होती की त्याच्या आधी उघडपणे मोदी विरोधामध्ये, भाजप विरोधामध्ये, शिवसेना भाजप युती विरोधामध्ये काँग्रेसच्या समर्थनाला उतरलेली
राज ठाकरे हे लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत समाविष्ट होतील आणि निदान विधानसभा निवडणुका राज ठाकरे हे काँग्रेस आघाडीच्या बरोबरीने लढतील, त्यांच्या जागा वाटपात सहभागी होतील ही अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आणि त्यामुळे राज ठाकरे यांना विधानसभा शेवटच्या क्षणी स्वबळावर लढवावी लागली आणि कसा बसा एक कल्याणचा राजू पाटील हा आमदार निवडून आला. पण त्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेवर ते ठाम राहिले असते आणि अजिबात तडजोडी केल्या नसत्या, प्रामुख्याने निवडणूक आणि राजकीय डावपेचांमध्ये तडजोडी केल्या नसत्या, तर कदाचित राज ठाकरे यांच्यासाठी आज जी पोषक राजकीय भूमी तयार झालेली आहे, सुपीक जमीन तयार झालेली आहे, ती पिकवण्याचा प्रयास त्यांना करता आला असता. कोणाला आठवतं 2019च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर परत एकदा मैदानात उतरलेले राज ठाकरे यांनी अतिशय महत्वाची भूमिका मांडली होती. त्या भूमिकेचं महत्व आज पत्रकारांना कळू शकेल. आज जेव्हा वारंवार म्हटलं जातं की विरोधी पक्ष लढतच नाहीयेत, नगरपालिका, नगर परिषदा, महापालिका या निवडणुका आपण बघितल्या तर विरोधी पक्ष कुठेही भाजपशी किंवा महायुतीशी तुल्यबळ होऊन लढायच्या तयारीत नाही. पुणे पिंपरी या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये युतीत बसलेले अजितदादा हे आपल्या काकांना सोबत घेऊन भाजपवर विरुद्ध लढत होते. आणखी काही महापालिका असतील आपण बघितल्या तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात लढत होताना दिसते. पण एखाद दुसरी महापालिका सोडली तर कुठेही भाजप किंवा महायुती यांच्या विरोधात कडवी लढाई झाली असं या नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसलं नाही आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीत दिसत सुद्धा नाहीये. जणू काय महाराष्ट्रातला विरोधी पक्ष संपलाय असं मानून त्याच्यावर चर्चा सुद्धा सुरू झाले. भाजपला विरोधी पक्ष ठेवायचा नाहीये असं म्हटलं जातं, पण विरोधी पक्षाला सुद्धा आपलं विरोधी राजकारण चालू ठेवायचंय का हा प्रश्न का विचारला जात नाही. उभाठा शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट असेल, यांना खरोखरच विरोधाचं राजकारण करायचं का. अगदी अलीकडची गोष्ट असेल, शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं होतं की सत्तेत जायचं की विरोधाचं राजकारण, संघर्षाचं राजकारण करायचं हे सुप्रियाला ठरवायचंय, त्यात मी नाहीये. म्हणजे आपल्या पक्षाचा आपण अध्यक्ष असायचं पण त्याचे निर्णय आपल्या मुलीने घ्यावे असं म्हणताना शरद पवार जे बोलले की सत्तेत जायचं की विरोधाचं राजकारण करायचं हे सुप्रियाने ठरवावं. पवारांना विरोधाचं राजकारण करायचं नाहीये का. या राज्यात फक्त भाजप, शिवसेना सगळेच एकत्र येऊन सत्तेत भागीदार होणार आणि जनतेचा आवाज उठवणारा, सत्तेतल्यांना जाब विचारणारा कोणी विरोधी पक्ष असणार आहे की नाही. हीच ती भूमिका आहे जी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी मांडली होती. आम्हाला सत्तेत जायचं नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेसाठी निवडून देऊ नका, आमचं सरकार येणार नाही आम्हाला माहिती आहे. पण जे कोणी सत्तेत येतील त्यांचा कान पकडायला, त्यांना जाब विचारायला कोणतरी जनतेच्या दुखण्याची चिंता करणारा पक्ष असावा म्हणून मनसेला विरोधी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या, विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. हे आवाहन करणारा एकमेव नेता होता, एकमेव पक्ष होता, तो म्हणजे राज ठाकरे आणि मनसे. 19 पासून 2026 येईपर्यंत राज ठाकरे हे जर त्या भूमिकेवर ठाम राहिले असतील की नाही मला नाही सत्तेत जायचंय, ज्यांना माझ्या पक्षातल्याही सत्तेचे हाव असेल त्यांनी पक्ष सोडून निघून जावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष
मला महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचा विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठीच विकसित करायचा आहे, विस्तारित करायचा आहे. ही भूमिका घेऊन राज ठाकरे 5 वर्ष टिकले असते तर आज त्यांच्यासाठी सुपीक जमीन तयार झाली हे आपल्याला दिसलं असतं. आज जेव्हा म्हटलं जातंय की भाजपला विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही का, महायुती सगळी सत्तेत बसली आहे, विरोधी पक्षांना जागा कुठे आहे, हे जेव्हा विचारलं जातंय तेव्हा अशी चिंता करणाऱ्या प्रत्येकासाठी महाराष्ट्रात विरोधी पक्ष असावा अशी इच्छा आहे आणि त्या सगळ्यांच्या इच्छा एकत्रित करून राज ठाकरे महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करणारा नेता बनू शकले असते. संयम राखायला पाहिजे. आज सगळ्यात मोठं राजकारणामध्ये कर्तृत्व गाजवायचं असेल, पक्ष संघटना उभी करायची असेल, जनमानसात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करायचं असेल तर अतिशय सुगीचा काळ आहे असं मी म्हणेन. सुगीचा काळ आहे. पुढचे 3 वर्ष निवडणुका नाहीये. विरोधी राजकारणाला भरपूर वाव आहे. जो जनतेच्या वेदना, जनतेच्या यातना, जनतेच्या समस्या घेऊन सत्ताधारी पक्षाविरुद्ध, सत्ताधारी महायुती विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लहान मोठी आंदोलनं करेल, त्याला हळूहळू करून जनमानसात स्थान मिळणार आहे. याचं कारण असं आहे की जे प्रस्थापित विरोधी पक्ष आहेत, ज्यांना विरोधी पक्ष म्हटलं जातं, उभाठा शिवसेना असेल, शरद पवारांचा गट असेल, काँग्रेस पक्ष असेल, त्यांना आवाज उठवायचा आहे, विरोधी राजकारण करायचंय, पण त्यांचं विरोधी राजकारण हे पत्रकार परिषदा आणि सभा संमेलनापुरतं मर्यादित झालेलं आहे. जनतेला भेडसावणारे प्रश्न किंवा सतावणारे प्रश्न यावर आवाज उठवणं, दाद मागणं, त्यासाठी अक्षरशः संघर्षाची भूमिका घेणं, हे करायला कोणीही उरलेला नाही. आणि ती भूमिका जो घेईल तो हळूहळू करत सामान्य जनतेच्या मनात आणि आपोआपच मतदाराच्या मनात चंचू प्रवेश करू शकतो आणि मग आपला स्पेस वाढवत वाढवत राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. आणि 3 वर्ष हा कालखंड कमी नाहीये. 1986-87 पासून 90 पर्यंत तीच भूमिका आपलं विरोधी स्थान निर्माण करणं ही बाळासाहेबांनी सुरू केली आणि बघता बघता 90 मध्ये बाळासाहेब हे महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष झाले आणि 95 मध्ये अवघ्या 10 वर्षात महाराष्ट्राचं सत्ताकारण बाळासाहेबांनी बदलून दाखवलं. तो संयम राज ठाकरे दाखवू शकले असते गेल्या 5-7 वर्षामध्ये, प्रामुख्याने मोदी युगामध्ये, तर आज महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडपेक्षा राज ठाकरे ब्रँड याची चर्चा झाली असती. कारण बाळासाहेब हे नव्या रूपामध्ये, नव्या अवतारामध्ये राज ठाकरे दिसू शकले असते, लोकांनी स्वीकारले सुद्धा असते. अजूनही वेळ गेलेली नाही. राज ठाकरे तो आपला 2019चा अजेंडा घेऊन पुढे आले की आम्हाला विरोधी पक्ष म्हणून स्वीकारा, पाठिंबा द्या. ती संधी आज तरी असं दिसतंय की राज ठाकरेंनी गमावलेली आहे. पण गमावली याचा अर्थ संपली असा होत नाही. प्रयत्न वाळूचे कणरकडीचा असं आपल्याकडे म्हणतात. त्या राज ठाकरेंनी मनात आणलं तर ते रेवाय होऊ शकेल. बघू काय होतो. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.